रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे जे ब्लाउज मी तुम्हाला दाखवत आहे नेटचं ट्रिपल अस्तरवाला आपलं हे ब्लाउज आहे। तर ह्या ब्लाउजला आपण कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकणार हेच मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे। तर आपण गड्यांची उंची तसंच रुंदी किती आहे, मागचा आणि पुढचा गडा आणि वर्क जो आहे तो किती इंच उंचीचा आपला इथं आलेला आहे ते मी इथं तुम्हाला मोजून चेक करून दाखवत आहे। बघू शकता गड्याची रुंदी बरोबर 6.5 ते 6.25 इंच अशी आलेली आहे। स्लीव्स सुद्धा आपल्या अशा प्रकारे इथं दिलेले आहेत। तर याला बघा आपण बरोबर कॉटनचं अस्तर, सिल्कचं आणि नेट असे 3 लेयर मध्ये आपण शिवून घेणार आहेत। तर इथं आपण पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे, म्हणजे 16 इंचावर मार्किंग केली आणि संपूर्ण जे शोल्डर आहे ते मी घेणार आहे 6.5 इंच। ठीक आहे, कारण आपण गडा सुद्धा मोजून घेतलेला आहे। तसंच मुंडा देखील मी 6.5 इंच घेतलेला आहे। हे जे ब्लाउज आहे ते 34 मापाचा आहे, तर 34 च्या चौथा 8.5 होतो। 8.5 प्लस 2 इंच आपण असं शिलाई मार्जिन घेतलेली आहे। खाली सरळ करत इथं आपण मुंड्यात आकार देणार आहेत। हे झालं आपलं बॅक पार्ट। आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग करणार। एक सरळ मार्किंग मी इथं करून घेतलेली आहे। तसंच इथं देखील आपण 6.5 इंच शोल्डर घेणार पुढच्या फ्रंट पार्टसाठी। आणि या बाजूला बघा काठाकडची जी बाजू आहे ती मी सरळ अशी करून घेणार आहे। आपला काठ खालीवर असतो तर सरळ करायचा। मुंडा सुद्धा आपल्याला 6.5 घ्यायचा आहे। आणि फ्रंट पार्ट मध्ये आपण काय करणार आहेत, छातीच्या चौथा प्लस 2.5 इंच असं आपल्याला करायचं आहे। उंची आपण इथं अर्धा इंच जास्त घेणार आहेत, म्हणजे 16.5 इंच मी इथं फ्रंट पार्ट साठी उंची वाढवलेली आहे। आता आपण काय करणार, इथं सरळ अशी लाईन मार्किंग करणार आहेत। 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि क्रॉस असं शोल्डरला टच करायचं आहे। हे झालं आपलं फ्रंट मुंड्याची मार्किंग। हे फ्रंट पार्ट आहे आणि हे आपलं बॅक पार्ट आहे। ठीक आहे, जशी मार्किंग केलेली आहे तसंच मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे। आता बाही कटिंग बघणार आपण। उंची 11 इंच, बाही घडी 8.5 घ्यायची आहे। ठीक आहे, आता बाही उतार आपण 4 वरती दिलेला आहे। दंडगेरच्या निम्मे प्लस 2 इंच खाली मोजायचा आहे। असं क्रॉस करत आपण इथं जो आहे तो बाहीचा आकार देणार आहेत। बघा आता तुम्हाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे बाहीचा आकार दिसणार आहे। इथं असं छान आकार असं द्यायचा आहे आपल्याला। बाहेर येईल तसं आपण वरील आकार देऊन घेतलेला आहे। आकार दिल्याप्रमाणे आपण याला कट करणार आहेत। संपूर्ण अस्तर कटिंग त्याला आपण सिल्क वरती कटिंग करणार आणि मग नंतर आपण त्याला नेट वरती कटिंग करणार आहेत। खाली जो आपण कापड सरळ केला होता तो मी कट करून घेतलेला आहे इथं। आता आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट बरोबर घडी घालून घेतलेली आहे नेटच्या डिझायनर कापडची आणि हेच आपलं कटिंग केलेले पार्ट ठेवत कट आपण केलेला आहे। बाह्या सुद्धा आपण तशाच कट करणार आणि आपले हे जे ब्लाउज आहे ते कप्स लावून म्हणजे जे आपण पॅडेड ब्लाउज बनवणार आहेत। आजच्या व्हिडिओत आपण फक्त फ्रंट पार्ट बघणार आहेत की नेटवाल्या ब्लाउजला आपण कप्स कशा पद्धतीने अटॅच करू शकतो। बघा नेटवाला जे पार्ट आहे ते आता शिदी बाजू खाली आहे आणि सिल्क वाली सुद्धा शायनिंगची बाजू आपण नेटच्या बाजूला केलेली आहे, म्हणजेच पलटवल्यावर बघा अशा पद्धतीने त्याला लुक येणार आहे। आता आपण संपूर्ण नेट जे आहे ते सिल्क वाल्या कापडला अटॅच करून घेणार आहेत, म्हणजे सिल्क आणि नेट हे दोन्ही कापड एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आता आपण बरोबर गळ्याची डिझाइन अशी व्यवस्थित हातात घेतली आणि सेंटरला कट लावलेला आहे। तसंच कॉटनच्या अस्तरला देखील मी इथं कट लावलेला आहे। हे जे ब्लाउज आहे ते मला ब्राइडलने पुढे हुक सांगितले होते, पण डिझाइन खूप सुंदर आहे आणि नेटचा ब्लाउज असल्यामुळे मी याला पुढे हुक न घेता आणि मागे सुद्धा मी हुक घेणार नाहीये, म्हणजेच मी याला काय करणार आहे साइडला चेन लावणार आहे। चेन लावून आपल्या ह्या ब्लाउजची खूप सुंदर अशी फिटिंग मी करून घेणार आहे। एकदम छान असं ब्लाउज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दाखवणार आहे। तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला फक्त अर्धवट ब्लाउज बघायला मिळणार आहे। नेक्स्ट अजून आपल्या ह्या ब्लाउजचे दुसरं पार्ट येणार आहे, म्हणजे दुसरा व्हिडिओ, त्याच्यात आपण बॅक नेक बघणार आणि संपूर्ण फिटिंग मी तुम्हाला तिथं शेअर करणार आहे।
बघा जसा आपला गळा होता तशीच मी इथं टिप टाकून घेतलेली आहे बरोबर, म्हणजे डिझाईनचा जो गळा आहे तो जसा आहे तसाच आपला इथं स्टिचिंग झालेला आहे। संपूर्ण गोल गळ्यावरती आपण कट लावून घेतले। आता आपल्याला तिथं दाबटीप टाकून घ्यायची आहे। खूप सारे मैत्रिणींना प्रश्न पडतो की आपले हे ज्या वेळेस आपण नेटचे ब्लाउज शिवून घेतो तेव्हा कप्स कसे लावायचे, कारण कप्स म्हणजे नेटचे ब्लाउज मध्ये असे ट्रान्सपरंट दिसायला नको, त्यासाठी आपल्याला काय गोष्टींची काळजी घ्यायची हे खूप महत्त्वाचं असतं। म्हणून बघा आपण कॉटनचं अस्तर वेगळं आणि सिल्क आणि नेटचं कापड वेगळं, आजूबाजूचे एक्स्ट्राचं कापड आपण कट करणार। आणि आता हा जो काही सेंटर पॉइंट आहे आपला, इथून आपल्याला 4 इंच ह्या बाजूला, 4 इंच ह्या बाजूला, दोन्ही बाजूला 4-4 इंच आणि असं उभं आपण बरोबर 6 इंच मोजून घेणार आहेत। ठीक आहे, दोन्ही बाजूला आपण 6-6 इंचाचे टक्स घेणार आहेत। थोडा ट्रान्सपरंट आहे तर आपला खालच्या बाजूला सुद्धा निशाण उमटलेले आहे चॉकचे थोडंसं। खाली आपण दोन्ही कापड एकत्र घेऊन बरोबर कट लावणार आहेत आणि खाली बघा मी असं प्रेस करून घेतलं, त्याच्यामुळे आपल्या चॉकची थोडी मार्किंग खाली आलेली आहे, तीच आपण डार्क करून घेणार आहेत। तसंच आता जशी आपण मार्किंग केली त्याप्रमाणे आपण टक्स घेणार। पण टक्स कसे घ्यायचे आहेत आपल्याला की आपलं हे जे आहे कॉटनचं अस्तर त्याला स्पेशल मध्ये घ्यायचे आहेत आणि नेटवाला जो कापड आहे आपला त्याला आपल्याला स्पेशल टक्स घ्यायचे आहेत। टक्स घेतल्यानंतर आपला हा जो काही कापड आहे तो असा झालेला असतो, थोडा क्रॉस, त्याला सरळ करायचा स्केलच्या मदतीने आणि कट करायचा की जेणेकरून कमरेचे जे पार्ट आहे आपलं ते एकदम सरळ असं होणार आहे। आता इथं आपली उंची खूप जास्तीची आहे नवरीची आणि ब्लाउजची सुद्धा, तर मी 3 इंचावरती मार्किंग केलेले आहे। 3 इंचावर मार्किंग करत आपण हे जे कप्स आहेत ते कप्स अशा पद्धतीने घडी घालायचे आहे आणि सेंटरला बरोबर मार्किंग करत जिथं मी 3 इंचाचा पॉइंट लावला तिथूनच आपण हा जो कप्स आहे तो अशा पद्धतीने अर्ध्यापर्यंत स्टिचिंग करून घेणार आहेत। आता हे बघा आपलं हे वरचं कवर आपण अशा पद्धतीने त्याला अटॅच करणार आहेत। आपल्याला काय करायचं आहे, आपलं हे जे कॉटनचं अस्तर आहे ते आणि मेन अस्तर आहे ते आपल्याला दोन्ही सारख्या लेवलला करून घ्यायचे आहेत। आता आपण त्याला असं पलटवून घेणार आणि संपूर्ण बरोबर खाली असं टिप टाकणार आहेत, म्हणजेच की काय होणार आहे आपल्याला इथं कमरपट्टी लावण्याची गरज राहणार नाही। व्यवस्थित असं आपण अल्टर करून घेणार आहे। कापड थोडा बारीकच आहे आपला नेटचा आणि सिल्कचा, त्यासाठी मी याला कमरपट्टी लावण्याच्या ऐवजी डायरेक्टच अल्टर करून घेणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते। आता आपण त्याला पलटवून घेणार असं, म्हणजेच की आपले हे जे काही कप्स आहेत ते आपल्या आतमध्ये असे सेट होणार आहेत, बघू शकता अशा पद्धतीने। आता खालच्या बाजूला आपण संपूर्ण दाबटीप टाकणार आणि तुम्ही कमरेचे जे पार्ट आहे ते बघू शकता एकदम एकाच लाईन मध्ये आणि सरळ असं आपल्या इथं आलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओत आपण फक्त फ्रंट पार्ट बघणार आहेत, म्हणजेच मी तुम्हाला फ्रंट पार्ट इथं दाखवलेला आहे संपूर्ण माहिती देत, ते सुद्धा ट्रिपल अस्तरमध्ये आपण कशा पद्धतीने शिवू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथं दिली। याचा पुढील जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे। त्याच्यात बॅक नेक आणि संपूर्ण ब्लाउजची फिटिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो याची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या ह्याच ब्लाउजच्या नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।